राहुल गांधी यांनी हिंदूंबद्दल अपमानास्पद बोलून हिंदूंचा अपमान केला आहे। याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हा मानव हक्क संघटनेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे। रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली। राहुल गांधी यांनी भारतात राहणाऱ्या सर्व हिंदूंचे आणि अभिमानाने हिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी हिंसक हा शब्द वापरला आहे। चालू संसदीय अधिवेशनादरम्यान त्यांनी त्यांना असत्य असेही लेबल दिले। आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि हिंदू धर्म आणि आमच्या संस्कृतीची बदनामी केल्याबद्दल आम्हाला राहुल गांधींविरुद्ध तक्रार नोंदवली असल्याचे यावेळी बेळगाव जिल्हा अध्यक्ष राम बनवाणी व मानव हक्क संघटनेच्या बेळगाव जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी लेंगडे यांनी निवेदन देऊन राहुल गांधींबद्दल कडवट शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली। राम बनवानी ऑल इंडिया ह्यूमन राईट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट राहुल गांधीला सध्याला पिस्स कुत्रं चावलं आहे आणि पिस्स कुत्रं चावल्यामुळे हे पिशासारखं वागायला काय बोलायचं काय नाही त्याला काय समजेना। वेळ लागलाय त्याला हिंदू धर्माबद्दल त्याला काही माहीत नाही आहे, कारण तो स्वतः पावभाजी झालाय, तो मिक्सर आहे हो, तो सगळ्या मिक्स होऊन आहे का नाही एक पावभाजी तयार झाली। ते सगळा मसाला मिक्स झाल्यावर एक पावभाजी कसं तयार झालं असं राहुल गांधी तयार झालेला आहे। त्याला हिंदू धर्माबद्दल काय माहीत आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती पानं आहेत हे सुद्धा माहीत नाही आहे त्याला। राहुल गांधीला आमच्या हिंदू धर्माबद्दल काही माहीत नसताना तो असं टीका करतंय जसं MP राहून असं करतंय की 99 सीट मिळाले। तो मोदीनंच म्हटलं नाही त्याला 543 पैकी 99 मिळाला आहे। तो असं करायला आहे जसं भारत कसं वर्ल्ड कप जिंकून आलं आहे की असं त्याला स्वतःला वाटायला आहे की मी काय तर लई मोठा पराक्रम केलो आहे। आणि कर्नाटक गव्हर्नमेंट बी आता सध्याला पडणार आहे, थोड्या दिवसात तुम्ही बघा ऑलमोस्ट पडायलाच आले। ते काय तर त्यांच्या हातनं चालू आहे, ते पडणार आहे। खरं हे मिक्सरला आमच्या हिंदुत्वाबद्दल कायच माहीत नाही। ह्या मिक्सर आमचा राहुल गांधी त्याला सांगायचं म्हणजे रामायणबद्दल कधी त्याला वाचून माहीत नाही आहे, महाभारतमध्ये त्याच्याबद्दल त्याला काही ज्ञान नाही आहे आणि पाहिजे ते हिंदुत्वाबद्दल तो बोलत आहे, हिंदू असे आहेत हिंदू तसं आहे म्हणून। त्याच्याबद्दल काय आणि बोलायचं आहे हे आमचे मॅडम बोलतात बघा त्याच्याबद्दल। आम्ही राहुल गांधीवर विरुद्ध केस करायला आलो आहे, कारण ते हिंदू धर्माबद्दल आमच्या लई काय बोलला आहे तो, त्याच्याबद्दल केस करायला आलो आहे सर। आज आम्ही इथे कमिशनर ऑफिसमध्ये राहुल गांधींनी जे काही हिंदू धर्म किंवा ह्याच्याबद्दल बोलला आहे, शंकर भगवानबद्दल बोलला आहे, त्याला काय माहिती आहे, तो इटलीतला किटली आहे आणि त्याला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे। मला एकच कळत नाही, काल उद्धव ठाकरे पण म्हणालेत की राहुल गांधी असा काय बोलला आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा एवढा बाओ केला आहे। आणि मला एक कळत नाही, काँग्रेस पक्षामध्ये हिंदू लोक नाही आहेत का? तुम्ही तुमचा स्वाभिमान कशाला घाण टाकताय? तो तुमचा नेता असला म्हणून काय झालं, जो हिंदू धर्मावर बोलतोय त्याच्यावर तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आणि पाहिजे तसं काही बोलतोय, अक्कल नाही आहे आणि म्हणे काँग्रेसचा प्रेसिडेंट होतोय हे होते, त्याला काही अर्थ नाही आहे। आणि माझ्या मते फक्त सोशल वर्कर किंवा काही पक्षाच्या लोकांनी ह्याच्या अगेन्स्ट न करता सगळे हिंदू धर्मीय आहेत, पब्लिकनी बाहेर यावं आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यावी। त्याला कुठल्याही धर्माबद्दल बोलायचा अधिकार नाही आहे, पाहिजे तसं बोलतो आहे। शंकर भगवान हे आमचे देव आहे, त्याच्याबद्दल काय माहिती आहे? आणि आता सगळीकडे जेव्हा बावाला झाला आहे तर तो काल ह्याच्यामध्ये अधिवेशनमध्ये सारवा करायचा प्रयत्न करतो आहे। त्याला संविधान काय आहे ते तरी माहिती आहे का? त्याच्याबद्दल काय माहिती आहे मला माहिती नाही। त्यामुळे मी इथे कमिशनर ऑफिसमध्ये त्याच्या अगेन्स्ट एक FIR रजिस्टर करायला आली आहे। माझं नाव अश्विनी लेंगडे, ऑल इंडिया वुमन राईट्स महिला प्रेसिडेंट आहे डिस्ट्रिक्ट। आम्हा अभिमानी हिंदू अहिंसा परमो धर्मः विन्यतत्रुवाचः वर विश्वास ठेवतो, ज्याचे भाषांतर अहिंसा हे सर्वोच्च कर्तव्य आहे आणि त्याचप्रमाणे कर्तव्याच्या सेवेत हिंसा आहे। आम्ही वसुधैव कुटुंबकम वर देखील विश्वास ठेवतो, ज्याचा अर्थ संपूर्ण जग हे आमचे कुटुंब आहे। राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे हिंदू म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि आमच्या हिंदू धर्माची बदनामी झाली आहे।
यावेळी या संघटनेच्या वतीने तक्रार IPCच्या संबंधित कलमांतर्गत आणि इतर लागू कायद्यात नोंदवा, कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली। यावेळी मानव हक्क संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।